गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. तर सकाळचे वाजलेत आता 6:30 वाजलेत. मी उठलेली आहे सकाळी 6 वाजेपासून आणि माझं पाणी गरम होतं आहे आणि हे माझी मॅट रेडी आहे. फटाफट एक्सरसाइज करते. याच्या आधी मी तुम्हाला काही दाखवते. सुरतमध्ये परत पाऊस यायला सुरुवात झाला आहे आणि बघा इतकी पाऊस पडते. हा मला वाटतंय परत तशी परिस्थिती नाही हो, लोक परत हैराण नाही. पण हा काल रातपासून पाऊस चालूच आहे. फटाफट एक्सरसाइज करते. हॅलो मित्रांनो, तर आज मी बनवलंय अप्पे. नाश्त्यामध्ये माझ्या नवऱ्याला दरवेळेस दह्याचे पोहे नकोय म्हणून आज अप्पे बनवले आणि हे अप्पे बनवलेत रव्याचे. तर बघा कसे अप्पे टाकलेत मी पॅन मध्ये आणि एका साईडला बटाट्याची भाजी बी बनवते. तर फटाफट स्वयंपाक करते आणि टिफिन देऊन या दोघांना पाठवून देते. मग येते. आणि हे यांचे अप्पे एक वेळेस ते काढून रेडी झाले, तर यांना फटाफट खायला देते, नाहीतर डोक्यावर बसते. चला मग काय घेशील? तर आम्ही जात आहे हस्तीसला शाळेत सोडायला. स्कूल बॅग वगैरे घेतली. आता आज पाऊस आहे म्हणून त्याला सँडलच घालायचे. हे घेतलं. बरं, जाऊया आता हस्तीला सोडायला. तर आम्ही हस्तीसला सोडून आलो आहे. केस जरा ओले झालेत आणि आता फटाफट घरातले कामावरते. मग लगेच टाईम होऊन जाणार हस्तीसला घ्यायला जायचं. काय करावं, घ्यायला जावं लागतं. तर फटाफट आता कामावरते. तो यायच्या पहिले कामं जर झाले ना तर ठीक, नाही तर मग काही होत नाही. चला कामं करूया. तर कामं ऑलमोस्ट आवरल्या गेली आणि हस्तीसला घ्यायला अजून जायला 20 मिनटं बाकी आहेत. पण पाऊस इतका पडतोय की काय करावं. आता बघू. एक प्रोग्राममध्ये जायचं होतं, ते कॅन्सल केलं कारण पावसाचं तर काहीही ठिकाणं नाही. तर किचन वगैरे साफ झालं. आता झाडू पोछा करते, जरा हे सोफा वगैरे आवरून घेते आणि मग जाते त्याला घ्यायला. तर रेनकोट घालून फटाफट होते रेडी. बाहेर खूपच पाऊस आहे आणि घ्यायला जावंच लागेल. आता टाईम झाला आहे त्याचं घ्यायला जायचा. त्याचाही रेनकोट सोबत घेऊन जाते. तिथं त्याला रेनकोट घालून देणार आणि मला इथूनच घालून जावं लागेल. पावसात ओलं व्हायचं मन खूप होतं, पण मला बघून तोही ओलावणार म्हणून माझ्याने नाही व्हावं. लहान मुलं तसंही खूपच जल्दी बिमार पडतात. तर मी निघाली आहे घरून हस्तीसचा रेनकोट घेऊन आणि मी तुम्हाला पाऊससुद्धा दाखवते. बघा, अल्थान विस्तार मधला पाऊस. आता कदाच जरा कमी झाला, पण 12 वाजता इतका पाऊस होता. सगळीकडं पाणीच पाणी. आणि ही माझी रामप्यारी. जाऊ आता फटाफट त्याला घ्यायला. तर पावसाने कदाच माझ्यासोबत प्रँक केलेला आहे. पाऊसच नाही पडला आणि पोहोचली मी शाळेत. तर हस्तीसला घेऊन मी शाळेतनं आली आहे आणि पाऊस अचानक खूपच चालू झालेला आणि हस्तीसला फटाफट रेनकोट घातला आणि आलो आम्ही घरी. हाय माझ्या अत्तू बाबू. हा, एका अंकलपाशी मी दादूला उभं केलं छत्रीमध्ये आणि मग मी त्याला रेनकोट घातला फटाफट. बस आता जाऊ वरती. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजत आले 4 आणि हस्तीशही झोपलेला आहे. तर मी लागते स्वयंपाकाच्या तयारीला आणि फटाफट स्वयंपाक करते. मग आपण त्याला घेऊन जाऊ क्रिकेटला. आता पाऊस जरा बंद झालाय. काल रातपासून कंटिन्यू पाऊस पडत होता, तर दुपारी 2 वाजतापर्यंत. आणि आता जरा बंद झाला आहे, तर क्रिकेट ग्राउंडवरती जाऊ शकू आपण. फटाफट करते स्वयंपाक आणि घरही माझं मस्त साफ झालेलं आहे. पण हा आमचा भाऊ उठला ना तर पूर्ण घर तहस नहस करून ठेवणार. चला तर फटाफट लागूया.
तर हस्तूच्या पप्पाची रिक्वायरमेंट आलेली आहे. मी फोन करून विचारलं त्यांना का काय बनवू, तर ते बोलले मसाले भात आणि कढी बनव. तर कढीसाठी बेसन मिक्स केलेलं आहे. बेसन मस्त मेल्ट झालं. आता कढी बनवायची तयारी करते आणि मग फटाफट टाकते मसाले भात बनवायला. मसाले भात हस्तूला क्रिकेटहून घेऊन आली ना मग बनवणार, कारण का खायला थोडं चव देणार, गरम गरम चांगला लागतो. तर फटाफट कढी तर बनवून घेते आणि मग मसाले भात बनवते. बघा माझा हस्तू माझी मदत करतोय. उठल्या उठल्या उठून आला आणि म्हणतोय मम्मी मी तुमची हेल्प करणार. कसं तोडायचं ह्याला, इथून तोडायचं, इथून असं तोड. हे बघ, बघा कसा तोडतो. फटाफट कर. चला कढीचं बी सामान म्हणजे कढीची थोडी रेडी झालंय. दूध गरम केलंय. याला जरा दूध बिस्किट देते खायला आणि मग निघू आम्ही क्रिकेट क्लासेस. हस्तिश आणि मी रेडी झालोय. बघा हस्तिशने त्याचे केस स्वतःच विचारलेत आणि आम्ही दोघंही निघालोय. किटकॅट खातोय हस्तिश. तर फटाफट जाऊया आता. त्याचे बूट वगैरे सगळं माझ्या हातातच आहे. खालती जाऊन रेनकोट घालावं लागेल कारण पाऊस पडतोय. चला आता फटाफट जाऊया. तर आम्ही फायनली घरी आलोय. खूपच पाऊस पडत होता, खूपच पाऊस, आणि मी थोडी ओली झाली. तर मी कपडे चेंज करते. हस्तिशचे कपडे फटाफट त्याच्या पप्पांनी चेंज केले आणि दोघं खेळतायत. आता चेंज केले मी कपडे आणि खिचडी बनते यार. कढी बनली आहे, खिचडी बनते. चला आता पण खेळतायत मस्त. हस्तू, ए हस्तू, तुला पप्पासोबत खेळायला आवडतं? बघा कॅचिंग प्रॅक्टिस. ओहो, हे बघा नवीन फोन स्टँड घेतलंय. चेस्टवर लावायचं आणि व्हिडिओ शूट होतो. त्याचं बाथरूम मध्ये आहे वाजवायचं. त्याचं वाजवायचं बाथरूम मध्ये आहे. घेऊन घे स्वतः. तर मस्त बनवतील आता व्हिडिओ. पावसामुळे गाडीवरचा व्हिडिओ काही शूट होत नाही त्यांच्याने. आणि आज पाऊसही खूपच आहे. काल रातपासून चालूच आहे. दुपारी जरा बंद होता पण संध्याकाळपासून परत चालू झाला. तर जे स्वयंपाक रेडी झालेला आहे. आता फटाफट जेवणाला बसूया आणि जेवण वगैरे करू. एक नेल आर्टिस्ट आहे. तर बघा मी जेल पॉलिश केलेली आणि तिचा ग्रोथ बघा किती झाला आहे. तरीही अजून तशीची तशीच आहे ती. तर आज स्वयंपाक तर फटाफट झाला होता आणि आता 9:30 वाजलेत तरी माझे काम नाही झालेत अजून. तर आता फटाफट कामावरते, भांडे वगैरे घासून झाडू पोछा करते आणि मग झोपते, जरा आराम करते. आज झोपू बी नाही दिलं मला. चला फटाफट काम आवरते. आणि तुम्ही अजूनपर्यंत ब्लॉग बघितला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि माझ्या मम्मीला लाईक करा, लाईक करा. लाईक कर. आणि तुम्ही काय करताय आता? हा कुठला बी आहे हस्तिश? कॅपिटल. आणि हा स्मॉल. कुठला? स्मॉल. स्मॉल बी. आणि तू कोणत्या शाळेत आहेस? कॅनोपस. कोणत्या क्लासमध्ये? ऊपर. नर्सरी. नर्सरी. चला बाय. बाय.